स्वागत आहे तुमचे यूट्यूबच्या एडिओ बुक दुनियेत। आपण समाजात अनेक लोक पाहतो। कोणी ज्ञानी आहेत, कोणी सामर्थ्यवान आहेत, कोणी कीर्तिवान आहेत, कोणी धनवान आहेत, कोणी सौंदर्यवान आहेत, तरी कोणी त्यागी आहेत। परंतु अखिल मानवजातीच्या इतिहासात आपणाला असा कोणीही आढळणार नाही की ज्याच्याजवळ श्रीकृष्णांप्रमाणे एकाच वेळी ज्ञान, सामर्थ्य, कीर्ती, श्रीमंती, सौंदर्य, त्याग अशी सगळी षडैश्वर्य असीम परिमाणात आहे। भगवान श्रीकृष्ण एकमेव असे षडैश्वर्यपूर्ण व्यक्ती आहेत। ते 5000 वर्षापूर्वी भूलोकात अवतीर्ण झाले। त्यांनी 125 वर्ष या भूलोकी अवस्थान केले आणि मानवाची भूमिका केली। असे असले तरी त्यांची कृत्ये सामान्य नव्हती। आपल्या अवतरणापासून ते स्वधाम गमनापर्यंत त्यांच्या सर्वच लीला जगाच्या इतिहासात अनुपम आहेत। म्हणून जो कोणी भगवंतांचा अर्थ जाणतो तो श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करतो। भगवान त्यांच्या बरोबरीचा अथवा त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही। जगात मानवाने अनेक वर्ग आहेत, त्यांची परमेश्वरासंबंधीची वेगळी मते आहेत, परंतु सर्वच वैदिक वाङ्मय आणि शंकराचार्य, रामानुज, मध्व विष्णू स्वामी, श्री चैतन्य महाप्रभू तसेच गुरु परंपरेतून आलेले त्यांचे अधिकृत अनुयायी अशा सर्वच वेद पारंगत व्यक्तींचे श्रीकृष्ण हे परमपुरुष आहेत, यावर दुमत नाही। जे वैदिक संस्कृतीचे अनुयायी आहेत त्यांच्याविषयी सांगायचे तर ते समग्र ब्रह्मांडाच्या वैदिक इतिहासाचा स्वीकार करतात आणि त्यात स्वर्गलोक, मत्स्यलोक, पाताळलोक अशा ग्रहलोकांची जी वर्णने केली आहेत त्यांचाही स्वीकार करतात। आधुनिक इतिहासकार 5000 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्यांचे पुरावे देऊ शकत नाही आणि मनुष्यशास्त्रज्ञ असे म्हणतात की 40,000 वर्षापूर्वी बुद्धिमान जीवांची उत्पत्ती झालेली नव्हती, कारण मनुष्याच्या उत्पत्तीच्या स्तरापर्यंत उत्क्रांती झालेली नव्हती। परंतु इतिहास, पुराणे आणि महाभारत यांसारखे वैदिक इतिहास मानवांचा लाखो करोडो वर्षापूर्वीचा इतिहास सांगतात। हरे कृष्ण।